झी 24 तास एक पाऊल पुढे। तुकोबारायांच्या पालखीचं गोल रिंगण आज इंदापुरातील बेलवडी इथं पार पडलं, तर माऊलींच्या पालखीतील उभ्या रिंगणाचा सोहळा हा लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत चांदोबाचा लिंबा इथं पार पडला। आजचा दिवस हा सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे वारकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो, पण त्याचप्रमाणे विठू भक्तांसाठी ही द्विधा मनस्थिती करणारा असतो। ही द्विधा अशासाठी कारण दोन्ही ठिकाणी एक वेगळाच नजारा असतो। दोन्हीकडचा ही दृश्य आपल्या नजरेत ठेवण्याचा स्वार्थ हा प्रत्येक मराठी मनाला असतो, कारण या मराठी मनाची अस्मिता, आस्था, भक्ती ही विठ्ठल या 3 अक्षरांची जोडली गेलेली आहे, किंबहुना हरिनामाशी गुंफली गेलेली आहे। म्हणून एकाच वेळी आमच्या काळजात जगद्गुरु तुकोबारायांचा घोष असतो आणि ओठावर ज्ञानोबा माऊलींचं नाम असतं। ही या महाराष्ट्राच्या संस्कृतीची वेगळी ओळख आहे, पारख आहे। या 2 दृश्यांमधून आपल्याला दिसतंय, एकीकडे तुकोबांचं गोल रिंगण, माऊलींचं उभं रिंगण थकलेल्या देहाला आणि चैतन्यमय झालेल्या मनाला कुठेतरी जागृती अवस्था देण्यासाठी हे सोहळे पार केले जातात। आणि या सोहळ्यातले हे टप्पे एक नवी ऊर्जा देण्यासाठी असतात, तव चैतन्य देण्यासाठी असतात, किंबहुना यानंतरचा जे टप्पे असतात, यानंतरचा जो प्रवास असतो, तो प्रवास विठुनामाच्या गजरात आणखीन उत्साहवर्धक व्हावा यासाठीच या अशा वेगवेगळ्या रिंगणाचं आयोजन केलं जातं। चंद्रभागा माझी बहीण, चंद्रभागा माझी बहीण, चंद्रभागा माझी बहीण, झी 24 तास एक पाऊल पुढे।